आपली स्वतःप्रती सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी कुठली आहे तुम्हाला काय वाटतं? ते म्हणजे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं. हो, अगदी खरं ऐकताय तुम्ही. आणि हा स्वार्थीपणा अजिबात नाही, कारण आपण आरोग्यदायी राहिलं तर आपलं कुटुंबही स्वस्थ राहतं, हो की नाही? आणि अशाच आरोग्याची काळजी घेणाऱ्या पारंपरिक पदार्थांचा खजिना आपल्याकडे आहे. वा, मला हे रोज दिलं तर मी रोज खाईल. खूप टेस्टी झालं. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आपल्याकडे एका सिरीजमध्ये काकू आल्या होत्या. त्यांनी हे चण्याचं कढण जे थंडही पिऊ शकता किंवा गरम गरम पण सूपसारखं घेऊ शकता आणि त्यासोबत चना चाट किंवा सॅलडची देखील रेसिपी शेअर केली होती. तीच रेसिपी पुन्हा तुमच्याकरता घेऊन आली आहे, ते म्हणजे थंडगार कढण आणि थंडगार चना चाट. तर सगळ्यात आधी चना स्वच्छ धुवून भरपूर पाण्यामध्ये रात्रभर भिजत घातला होता. त्यातलं पाणी उपसून काढलं. पाणी ठेवत नाही, नाहीतर पित्त होतं. आता यामध्ये 1 कप चना आहे तर 3 कप पाणी घेऊयात. झाकण लावायचं. मध्यम आचेवर 4-5 शिट्ट्या काढून घेऊयात. चना शिजायला जरा जास्त वेळ लागतो, त्यामुळे शिट्ट्या जास्त काढल्या तरी काही हरकत नाही. चला, चना छान शिजवून झालाय. आता शिजवलेल्या चण्याचं पाणी टाकून द्यायचं का? अजिबात नाही. कोंड्याचा मांडा करून खाणं आपली खाद्य संस्कृती आहे, त्याचं आपण कढण करूयात. वा, आता हे जे जास्तीचं पाणी आहे हे निथळूयात. चण्याचं आपण करूयात चाट आणि खालचं जे पाणी राहिलंय त्याचं करूयात कढण. चला, कढण तर करूयात, पण सगळ्यात आधी आपण चाट करूयात किंवा चण्याचं सॅलड करूयात. तर हे चणे, नुसते भिजवलेले चणे नका घेऊ, नाहीतर त्रास होतो. आता यातले थोडेसे 2-3 चमचे मी ठेवते. हे आपलं कढण करण्यासाठी उपयोगी येतील. आता या चण्यावर घालतेय हा ठेचा. जसं भेळीमध्ये ठेचा घालतात की नाही, तसा हा लसूण मिरचीचा ठेचा आहे. चाट की नाही एकदम चटपटीत होतं याची मी तुम्हाला खात्री देते. आणि त्याच्यावर लगोलग मीठही घालूयात, म्हणजे हे ठेचा आणि मीठ चण्याला एकसारखं लागलं जाईल. याची चव खूप छान लागते, त्यामुळे हा ठेचा स्किप नका करू. हा ठेचा करताना फक्त 2 लसूण पाकळ्या, 1 हिरवी मिरची घेतली, थोडं मीठ टाकून त्याचा ठेचा तयार केला. ओल्या भेळीमध्ये असतो ना, अगदी तसा. आता यामध्ये आपण घालूयात मधुराज रेसिपीची बॅडगी मिरची पावडर. मधुराज रेसिपी club.com वरून खरेदी करू शकता. याने पदार्थाला रंग छान येतो आणि पचायला पदार्थ खूप हलका जातो. यासोबतच भाजकं जिऱ्याची पूड, भरपूर चाट मसाला, काळं मीठ. लिंबाचा रस मी घालत नाहीये, कारण चाट मसाला आणि काळं मीठ ऑलरेडी खारटं असतं. रंग काय बहारदार आलाय बघा. यामध्ये मी घालते हे चिंच गुळाची चटणी किंवा कोळ. मस्त आहे ना या चाटला. आंबट गोड तिखट अशी चव येते, त्यामुळे ही चटणी. आणि दिसतंय बघा, एकदम रसरशीत दिसतंय की नाही, त्यामुळे ही चटणी देखील मस्त आहे. अजिबात स्किप करू नका. आपली भेळीची चटणी आंबट गोड असते, ती चटणी घातली. आता बघा, हे आपलं बेस तयार आहे. काय टेम्पटिंग दिसतंय की नाही. आता हा बेस तयार आहे. हे तयार करून मिल प्रेपमध्ये तुम्ही 10 दिवस तरी स्टोअर करून ठेवू शकता. आणि मग जेव्हा हवं तेव्हा त्यामध्ये भाज्यांचा तुम्ही यामध्ये वापर करा. भाज्यांमध्ये मी घालते कांदा. कांदा थोडा मोठा मुद्दाम होऊन चिरलाय की त्याचे तुकडे दिसावेत छान. टोमॅटोच्या फोडी याही मुद्दामच मोठ्या ठेवल्यात. आणि म्हणून लिंबू नाही घातलं, कारण बऱ्यापैकी आंबट जिन्नस यामध्ये आहेत. आणि हा सीजन है तो सब है, इसलिए कैरी. बहारदार, काय टेम्पटिंग दिसतंय बघा. आणि खूप सारी कोथिंबीर बारीक चिरलेली. मस्त मस्त कमाल असं सॅलड आपलं तयार आहे. आता चटपटीत खाण्यासाठी डाएट कराल याची मी तुम्हाला खात्री देते बघा. इतकं टेम्पटिंग सॅलड दिलं, बघता क्षणी उचलून खावंच वाटतं.
वा, डाएट आता तुमचं 100% रुचकर होणार बघा. वा वा वा. चला, चना चाट तयार आहे. आता कढण करूयात. कढण करणं पण अगदी सोपं आहे. तर सगळ्यात आधी हे ठेवलेले थोडे चणे घालूयात. याच्यामुळे ना एक टेक्स्चर यायला मदत होते कढणला. आता यामध्ये एक मिरची, आलं आणि लसूणचा तुकडा आणि दही घालूयात. दही घातलं की इतर काहीच घालायची गरज नाही. आता यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड, थोडंसं काळं मीठ, चवीपुरतं साधं मीठ आणि हे शिजवलेलं चण्याचं पाणी आहे हे घालायचं. सगळं नका घालू आता, फक्त हे जिन्नस आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तितकंच घाला. झाकण लावूयात आणि मिक्सरला वाटून घेऊयात. आणि हे आता मिश्रण या कढणमध्ये मिसळून घ्यायचं. हे बघा, बहारदार. वा वा वा, मस्त. हे इतकं झालं नाही झालं, थांबा. आता पुढे यामध्ये देखील थोडासा बारीक चिरलेला कांदा घालायचा, थोडेसे कैरीचे तुकडे घालायचे आणि अर्थातच कोथिंबीर. थंडगार असं कढण देखील तयार. म्हणजे बघा, आपण चणा शिजवला, चण्याचं चाट केलं आणि उरलेल्या पाण्याचं कढण केलं आहे की नाही. आणि हे कढण पण तुम्हाला सांगते, चला घेतेच प्यायला. खूप बहारदार लागतं आणि त्याला ना चणे जे आपण टाकलेत त्याचं टेक्स्चर खूप मस्त येतं. कमाल. वा, चणे टाकल्यामुळे पोटभरीचं होतं. दही आहे, मस्त कांदा कोथिंबीर आणि ते आलं मिरची आणि लसणीचा स्वाद. आ हा हा हा, परफेक्ट प्रोटीन ड्रिंक असं याला आपण म्हणू शकतो. रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.